नमस्कार मंडळी, मी रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तमाशा आणि तमाशातली पारंपरिक लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. आज आपण जाणार आहोत जुन्नरमध्ये आणि जाणून घेणार आहोत याच अस्सल ग्रामीण कलेचा पारंपरिक बाज. बाई बाई ढोलकीची थाप, घुंगरांचा आवाज, सुरांची महफिल, अदाकारीचा साज, हा नाद घुमलाय पुणे जिल्ह्यातील बेल्हे या गावात. सुरांचा साज आणि त्याला मिळणारी ढोलकीची थाप, घुंगरांचा आणि ढोलकीचा हा आवाज महाराष्ट्राला नवा नाहीये. पुणे जिल्ह्यातील बेल्हे गावात दरवर्षी लावणी महोत्सव साजरा होतो, पण कोरोनाच्या निर्बंधांनंतर यंदा हा लावणी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. 3 दिवसांच्या या लावणी महोत्सवात अनेक दिग्गज लावणी कलाकारांनी सहभाग घेतला आणि आपापली कला सादर करत रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. दहा, 11 आणि 12 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या लावणी महोत्सवात तमाशा या कला प्रकाराचे अनेक पैलू पाहायला मिळाले. लावणीच्या दिलखेचक अदा, गण गवळण, बतावणी अशा विविध प्रकारांनी बेल्हेत जमलेल्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधनही केलं. डीजे ऑर्केस्ट्राच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजात लावणी आणि तमाशाचे सूर दबले असतील, पण अजूनही ही लोककला गावखेड ग्रामीण महाराष्ट्रात जिवंत आहे. नव्हे तर आजही गावच्या जत्रा, यात्रा तमाशाच्या फडाशिवाय पूर्ण होत नाहीत. या महोत्सवातून लावणीचं हे महत्व वेळोवेळी अधोरेखित होत असतं. आमची 3री पिढी आहे तमाशाची. पूर्वी आमचे आजोबा वडील करायचे तमाशा, नंतर आम्ही, आता आमची मुलं करतात तमाशा. मग त्यात गणगवळण असेल, पारंपरिक बतावणे असेल, सवाल जबाब असतील, फारसा असेल, वगनाट्य असेल. आत्ताच्या काळात फक्त नुसती गाणी चालू असताना मुलींना खडे मारायचे, बॅटऱ्या अंगावर मारायच्या. ही जी हे आहे ती आम्ही लोककलावंत लय सहन करतो. अनेक कलाकारांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या तमाशाचा वारसा चालतोय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अविरतपणे ही कला हस्तांतरित होते. संगीताचं आणि नृत्याचं हे दान
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी नकळत पोहोचत आहेत. कधी गरजेपोटी तर कधी आवडीनं या क्षेत्रातील स्त्रिया देखील आपली कला दाखवण्यासाठी येतात. त्यानंतर त्यांच्या वारसदारही ही कला जोपासत राहतात. पण हे करताना काही लावणी कलाकारांना अपार कष्ट, यातना सहन कराव्या लागतात. बरं, एवढं करूनही काही लोकांमुळे तमाशा कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागतो, हे वेगळंच. 4 महिन्यांचं बाळ उंजळीत असलेल्या मनीषा हा प्रवास जवळून अनुभवतायत. शिक्षण वगैरे काही झालेलं नाहीये, कारण की शिक्षणाला वेळच भेटलेला नाहीये आम्हाला. माझ्या आई बापांची खूप गरिबी होती, त्याच्यामुळं मी काही शिकू शकले नाही. आता काही पोटाच्या पाठीवर दुःख कोणाला सांगू शकत नाही ना आपण. कोणाला सांगायचं? बारकी लेकरं घेऊन असे जायचं नाही का, म्हणजे असं जगाच्या पाठीवर म्हणतात ना, तसं इचवाचं बिराड म्हणतात ना पाठीशी, तसं मुलं बी आमच्या संगत असतात. आता हा व्यवसाय केल्याशिवाय आम्हाला पैसा पाणी येणार नाही जवळ. जशी शेतकऱ्याची शेती तशी आमची शेतीच आहे. 4 महिने करायचं आणि 5-7 महिने 8 महिने आपलं बसून खायचं. काय आता भविष्य आमचं संपलंच की, झालं, विषय संपलाच होता भविष्याचा. काय आहे आता भविष्य? आता ह्याच्यामध्येच मरायचं आणि ह्याच्यामध्येच जगायचं. हे क्षेत्र खरं सांगायचं म्हणलं तर खरंच छान आहे आणि कला आम्हाला दाखवता येते. कलेचं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही ही कला करतो म्हणून. नाच गाणं ती माणसांना काय वाटतं की फालतूक आहे, पण ही फालतूक नाही. आम्ही स्टेजवर असेल तेवढंच, स्टेजच्या खाली एकदा उतरलं का नाही मग एकदम साधं सिंपल आम्ही राहतो. मनीषा सारख्याच असंख्य महिला अपार कष्ट, दुःख, अवहेलना सहन करून केवळ 2 वेळेच्या भाकरीसाठी फडात सहभागी होतात. 12ही महिने नशिबी आलेल्या दारिद्र्याच्या गडद छायेत बुडालेलं वर्तमान आणि भविष्याच्या चिंतेनं करावा लागणारा आटापिटा, या साऱ्यांचा एकत्रित प्रवाह कधी कधी डोळ्यातून वाहतो. लहानपणापासून म्हणजे पहिले दिवस काढले आम्ही आणि ह्या व्यवसायात आल्यापासून चांगले दिवस आले आम्हाला असे. तर ते शाळा वगैरे काही शिकले नाही ह्या व्यवसायात आल्यापासून. ह्या व्यवसायात काय लोकांना असं म्हणजे गैरसमज होतो, चांगलं नाही तमाशाचं चांगलं नाही वाटत. पण काय पण आम्ही पोटासाठी जेव्हा नाचतो ना तेव्हा आम्हाला काही वाटत नाही. जर आम्ही नाचाय आलो तर पोरा बाळांना बघणारे कोण नसते. म्हातारे माणूस शाळेत बी जात नाही आणि त्यांना शिकाय भेटत नाही. शिक्षण नसल्यामुळं सर्वेसला नसते. आमचं जीवन हा तमाशावर चाललेलं. कधीही शाळेत न गेलेल्या, कुठलाच व्यवहार न शिकलेल्या या स्त्रिया खडतर परिस्थितीतही कसं आयुष्य जगायचं याचा धडा शिकवून जातात. लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या तमाशा कलावंतांची ही दुसरी बाजू पाहिल्यावर अनेकांचे डोळे पाणावतात. लावणीच्या दिलखेचक अदा जशा प्रेक्षकांचं भान हरपतात, तसंच तमाशामधील विनोदवीरांचे विनोदही प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. तसं नाही यार, मला एक प्रश्न पडलाय रे. काय रे? या पोरींची ओट लाल कशी काय रे? म्हणजे सुंदर मुलींचे ओट लाल का असतात असा तुला प्रश्न पडलाय? हो. सुंदर मुलींचे ओट लाल का असा तुला प्रश्न पडलाय? मी सांगतो. गण, गवळण, बतावणी हे तमाशामधील विविध भाग आहेत. या तमाशातील विनोदवीर त्यांच्या विनोदवीरांनी प्रेक्षकांना भरभरून हसवतात. मनोरंजनाच्या शोधात आलेल्यांना आनंदाचे 4 क्षण देतात. हे बघा असं करायचं. 4 सुंदर मुली धावत येतात. मी करतो हे बघा. तेव्हा 4 म्हशी आल्या. खरं सांगायचं तर विनोद निर्मिती हे कुठल्या लेखनातून होत नाही. बरेच जण असे करतात की आपल्या आजूबाजूच्या परिसर असतात, तिथेच कॅरेक्टर असतात, कुणाच्या दोघांचे संवाद होत आहेत,
त्या संवादामधून कॅरेक्टर असतात ते बघावं लागतं. मग ते बघितल्यानंतर त्यातून काय विनोद निर्मिती होईल हे मग आम्ही थोडे मुद्दे काढून मग त्यानंतर त्याच्यामध्ये रंगवून ते आणखी थोडं ताणतो. गावात गेल्यानंतर पहिले किंवा जिथे ते कार्यक्रम आहे तिथे आम्हाला पहिलं जाऊन बघावं लागतं की तिथले ऑडियन्स काय आहे, तिथले पंचेस कुठले पोट चांगले वाजू शकतात किंवा चांगले हे करावं लागतं. आणि खरं तर लोक म्हणजे तमाशा असो किंवा आता सध्या चालत असलेला ऑर्केस्ट्रामध्ये बतावणी असो, हा प्रकार खरं तर हवा, कारण हसणं खूप गरजेचं आहे. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बतावणी वीरांसोबत इथे बहुरूपी देखील पाहायला मिळतात. वेगवेगळी रूपं घेऊन हे बहुरूपी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. कधी छत्रपतींच्या तर कधी स्वामींच्या रूपात प्रकट होत असतात. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत शोभते योगी राज माऊली प्रेमाची सावली. तमाशामध्ये नुसता तमाशा सादर न होता आज तुम्ही आम्ही सगळेजण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगी अवतार म्हणजे दत्तगुरू. फक्त हा तुमचा आणि आमचा जन्म झाला तो फक्त नामस्मरणासाठी आणि म्हणूनच या कलियुगामध्ये दत्तगुरूंचं नामस्मरण करण्यासाठी या श्री स्वामी समर्थांचा सुद्धा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या बदलत्या काळामध्ये गण गवळण आणि त्यानंतर केलेले हे स्वामींच्या चरणी ही स्वरसुमनांजली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होती आणि त्याला रसिकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि रसिक तेवढाच प्रतिसाद अजूनपर्यंत देत आहेत. आणि म्हणूनच या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या देवांचं तेवढंच महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी म्हणून आजचा हा केलेला हा प्रयत्न होता. मनोरंजन आणि प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणून तमाशाकडे पाहिलं जायचं. आज तमाशाचं स्वरूपही काहीसं बदलतंय, पण आजही तमाशा ही लोककला अनेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. अरे श्री गणपती व सरस्वती. तमाशा आणि लावणीचं हे वेड फक्त सामान्यांपुरतंच आहे असं नाही. गणपती व सरस्वती नमो गणघोरे, नमो गणघोरे, आदि भजावे माता पिता. सिनेसृष्टीत देखील तमाशाची क्रेज तेवढीच आहे. अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवातच लावणी आणि तमाशातून झाली आहे. त्यातल्याच एक आहेत सुरेखा कुडची. घेऊन येत आहेत लावणी सम्राज्ञी सुरेखा कुडची. त्यामुळंच आजही लावणीच्या व्यासपीठावर आल्यानंतर लावणी सादर करण्याचा मोह त्यांनाही आवरता येत नाही. संजीवनी दुसरा काही शब्द नाही आहे त्यासाठी. म्हणजे एखाद्या बेवड्याला जी दारूची नशा असते तशी मला वाटतं ढोलकी आणि स्टेजवर आल्यानंतर प्रेक्षक जसे आपण बघतो तशी ती एक नशा चढते. तो एक पॅशन आहे माझं डान्स माझ्यासाठी. सो मला हे नाही माहीत मी कशी नाचते किंवा काय, पण एवढं माहिती आहे की मी जे काही करते
ते लोकांना आवडतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं नक्कीच. एक लावणीचा प्रेक्षक होता सांगलीमध्ये आणि न चुकता माझे त्यावेळेला मी महिन्यातने 14-15 शो करायचे. माझ्या प्रत्येक शोला तो त्याच सीटवर बसलेला असायचा आणि कार्यक्रम संपल्यानंतर तो द्राक्षाचे बॉक्स घेऊन यायचा माझ्यासाठी आणि त्याने कधीही मला वाईट पद्धतीने कधी पाहिलं नाही, कधी बोलला नाही. तो माझ्यापर्यंतही नाही आला, पण माझ्या मॅनेजरकडे तो बॉक्स द्यायचा, मॅडमना द्या. एकदा झालं, दोनदा, 4 वेळा. मग शेवटी मलाच राहावे ना, मीच भेटायला गेले आणि म्हटलं तुम्ही का असं करता, बरं नाही वाटत नेहमी नेहमी. तसं एक वाक्य ऐकून मी गप्प बसलो. म्हणाला मॅडम तुम्हाला नाही कळायचं काय ते. ओके. आणि मग तिथून मी निघून गेले होते. असं ती वांग्याचं झाड वाढता वाढता वाढलं संपूर्ण दिल्ली त्या झाडाखाली टाकलेली. संपूर्ण तमाशा आणि लावणी जसे एकमेकांमध्ये गुंफले आहेत, तशीच त्याची नाळ प्रेक्षकांशी जोडली गेली आहे. पूर्वापार चालत आलेल्या या कलाकृतीमध्ये उत्तरोत्तर अनेक बदल झाले. काही चांगले तर काही न पटणारे ठरले. ढोलकी आणि घुंगराच्या या तालबद्ध स्वरांना प्रेक्षकांनीही आपलंसं केलं. पूर्वीचा काळ असा होता की तमाशाच्या कॉपी चित्रपटवाले करायचे. आज चित्रपटाची कॉपी तमाशात केली जाते. ही दुर्दैवी शोकांतिका आहे तमाशासाठी. हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि आता जो बेला तमाशा महोत्सवाच्या निमित्ताने जो एक पारंपरिक बाज या ठिकाणी पुन्हा आणला गेला आहे किंवा आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्याला शासनाने सुद्धा कुठेतरी मान्यता दिली पाहिजे. लोकांनी सुद्धा, तमाशा रसिकांनी सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे. आणि फडमालकांनी सुद्धा आमच्याकडे हे आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. त्याच्यासाठी यात्रा कमिट्यांनी सुद्धा तमाशा फडमालकांबरोबर सहकार्य करून तशा पद्धतीचे प्रेक्षकांची मानसिकता सुद्धा तयार केली पाहिजे. बायकोचा बैल तुम्हाला सांगतो, घरातली सर्व कामं तो करतो. भांडी, कपडे, जेवण सर्व तो करतो. तुम्हाला सांगतो एक नंबरचा चांगला माणूस. माझा मित्र आहे, चांगला माणूस. तमाशाचे रंग बदलले, रूप बदललं. जुनं नवं मिसळून पुन्हा नव्यानं सूर घुमू लागले. कधी हसवणारा तर कधी रडवणारा तमाशा रसिकांच्या मनोरंजनाचा आणि अनेकदा प्रबोधनाचंही साधन बनला. तमाशा कलाकार तरुणींची दिलखेच कदा आणि त्यावर नृत्याचा साज, हसवणारे विनोदवीर आणि अनेक रूप बदलणारे बहुरूपी, या सगळ्यांचीच आवड आत्ताच्या तरुणाईला आहे. त्यामुळेच जुन्नरच्या बेल्हेतील लावणी महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनीही हजेरी लावताना दिसतात. आज बेल्ल्यामध्ये तमाशा महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खरंच एक चांगला परंपरे म्हणजे लोक परंपरा काय आहेत आणि त्या आता प्रत्यक्षात कशा आहेत आणि आधुनिक रूपांमध्ये त्याचा कसा बदल घडत आला आहे, हे आम्ही आता इथे येऊन खरंच अनुभवलेलं आहे. महाराष्ट्राच्या लोकप्रिय लोककलेला जोपासण्याची, सावरण्याची आणि वाढवण्याचीही गरज आहे. तमाशात आयुष्य घालवणाऱ्या कलाकारांचं पुनर्वसन व्हायला हवं. गावोगावी फिरून हातावर संसार घेऊन हे कलाकार प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर करतात. मायबाप प्रेक्षकांचं 4 घटकेच्या मनोरंजनासाठी हे कलाकार त्यांचं आयुष्य पणाला लावतात. अशा या तमाशा कलाकारांना
प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाची गरज आहे. त्याचवेळी सरकारनंही अस्सल मराठमोळ्या मातीतील ही लोककला जोपासणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे. तरच हे तमाशा कलाकार खंबीरपणे उभे राहतील आणि ग्रामीण भागात रंगणारा हा तमाशा लावणीचा फडही सदैव महाराष्ट्राचं मनोरंजन करत राहील. मंडळी, आज आपण लोकनाट्य तमाशातली पडद्यापुढची मनमोहक लावणी आणि पडद्यामागं असलेली तिची दाहकता सुद्धा अनुभवली. कुठेतरी राज्य सरकारने या कलेला राजाश्रय देण्याची ही गरज आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.